ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हा मंत्र आपण अनेक वर्षापासून ऐकत किंवा बोलत आलो आहोत. आजकाल लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्या तोंडून हा मंत्र ऐकायला मिळतोच. हिंदू धर्मानुसार पाहायला गेलं तर हा मंत्र एक पवित्र मंत्र आहे. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की या मंत्राचा खरा अर्थ काय आहे आणि याचे फायदे काय आहेत? तुम्ही रोज गायत्री मंत्र जपत असाल तर हा मंत्र फक्त एक श्लोक नाही तर अंतर्मनाला जाग करणारी ऊर्जा आहे. कारण या मंत्रात दडलेला आहे ज्ञान, प्रकाश, शुद्धता आणि चेतना यांचा अद्भुत संगम. नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत गायत्री मंत्राचा खरा भावार्थ, त्याची शक्ती आणि या मंत्राचा जप मन, बुद्धी आणि जीवनावर कसा परिणाम करतो. गायत्री मंत्र हा वेदामधील सर्वात पवित्र मंत्रापैकी एक मानला जातो. हा मंत्र ऋग्वेदात आढळतो आणि त्याला वेदमाता असेही म्हटले जाते. गायत्री मंत्र असा आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर गायत्री मंत्र ही अशी प्रार्थना आहे ज्यात आपण देवाकडे शक्ती नाही तर बुद्धी मागतो, संपत्ती नाही तर समज मागतो आणि यश नाही तर योग्य मार्गावर चालण्याची क्षमता मागतो. गायत्री मंत्राचा खरा अर्थ काय तर धार्मिक मान्यतेनुसार गायत्री मंत्राला महामंत्र आणि वेदांचे सार म्हटले गेले आहे. असे म्हटले जाते की या मंत्राचा जप केल्याने शक्ती, बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढते, तसेच मानसिक ताण कमी होतो. इतकेच नाही तर हा मंत्र स्मरणशक्ती देखील वाढवतो. या मंत्रात 24 अक्षरे आहेत जी 24 शक्ती आणि सिद्धींची प्रतीके मानली जातात. तर या मंत्राचा अर्थ जाणून घेऊया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. मंत्राचा अर्थ असा: आपण आपल्या अंतरात्म्यात दुःखाचा नाश करणाऱ्या, सुखाचे मूर्तिमंत रूप असलेल्या, सर्वोच्च तेजस्वी, पापांचा नाश करणाऱ्या साक्षात ईश्वराला ग्रहण करावे. तो ईश्वर आपल्या बुद्धीला चांगल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देवो. गायत्री मंत्राचा शब्दशः अर्थ असा आहे: ओम म्हणजे परब्रह्म, विश्वाची निर्मिती करणारा आणि सर्वांचे रक्षण करणारा मुख्य ध्वनी. भू पृथ्वी, लोक प्राण देणारा, दुःख नाहीसा करणारा. भू अंतरिक्ष लोक, अपान दुःखाचा नाश करणारा. स्वहा स्वर्गलोक, आनंद स्वरूप सुख देणारा. तत् तो त्या. सवितु सूर्यदेव, उत्पत्ती करणारा तेजस्वी. वरेण्यं वंदनीय, पूजनीय, सर्वात श्रेष्ठ. भर्गो पापांचा नाश करणारे दिव्य तेज. देवस्य देवाचे, प्रभूचे. धीमहि आम्ही ध्यान करतो. धियो बुद्धी किंवा विचार. यो म्हणजे जो, ना आमची किंवा आम्हाला. प्रचोदयात सन्मार्गाकडे प्रेरित करू किंवा चांगल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दे. गायत्री मंत्राच्या जपाचे फायदे. धार्मिक मान्यतेनुसार गायत्री मंत्राचा नियमित जप केल्याने सभोवतालच्या वातावरणात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. गायत्री मंत्राच्या नियमित जपाने व्यक्तीची तेजस्विता वाढते आणि मानसिक समस्या दूर होतात. गायत्री मंत्राचा जप मन एकाग्र ठेवायला मदत करतो. सकारात्मक ऊर्जा जपाच्या वेळी उच्चार, श्वास आणि लक्ष एकत्रित येतं, म्हणून मनात चांगल्या विचारांची वाढ होते. हा मंत्र स्मरणशक्ती सुधारतो. ऋषीमुनींनी या मंत्राचे वर्णन सर्व इच्छा पूर्ण करणारा असे केले आहे. असे म्हटले जाते की जेव्हा आपण गायत्री मंत्राचा जप करतो तेव्हा आपल्या 24 ग्रंथी सक्रिय होतात. हा मंत्र जप करण्याची योग्य पद्धत. धार्मिक मान्यतेनुसार तुम्ही गायत्री मंत्राचा जप कधीही आणि कुठेही मनातल्या मनात करू शकता. तरी त्याचे पूर्ण लाभ मिळवण्यासाठी सकाळी त्याचा जप करावा.
मंत्र जप करण्याची योग्य पद्धत आणि वेळ. पहिली वेळ प्रातःकाळ, सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळी पूर्व दिशेला तोंड करून जप करणे सर्वोत्तम मानले जाते. दुसरी वेळ माध्यान्ह, दुपारच्या वेळी उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून हा जप करता येतो. तिसरी वेळ सायंकाळी, सूर्यास्ताच्या वेळी पश्चिम दिशेला तोंड करून जप करावा. संख्या, नियमितपणे तुळशीच्या किंवा रुद्राक्षाच्या माळेने किमान 108 वेळा किंवा वेळेअभावी किमान 10 ते 24 वेळा तरी शांत चित्ताने जप करावा. मित्रांनो, गायत्री मंत्राच्या बाबतीत एक खास गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे हा मंत्र फक्त तोंडाने म्हटला तर तो शब्द ठरतो, पण मनापासून जपला तर तो साधना बनतो. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी सांगितलं होतं की मंत्राचा प्रभाव फक्त आवाजात नसतो तर भावात असतो. आपण किती वेळा जप केला हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती एकाग्रतेने, श्रद्धेने आणि शुद्ध मनाने केला हे जास्त महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा असेल तर सकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते. शांत जागा निवडा, बसताना पाठीचा कणा सरळ ठेवा, मन स्थिर करा आणि शक्य असेल तर जप सुरू करण्यापूर्वी काही क्षण डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करा. त्यानंतर हळूहळू आणि स्पष्ट उच्चारात मंत्र म्हणा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त यांत्रिकरित्या जप करू नका, प्रत्येक शब्दाचा अर्थ मनात आणण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा शब्द आणि भाव एकत्र येतात तेव्हाच साधना खरी पूर्ण होते. कारण हा मंत्र आपल्याला आठवण करून देतो की माणसाचं खरं सामर्थ्य बाहेरील यशात नाही, तर स्वच्छ विचार, शुद्ध बुद्धी आणि योग्य कृतीतच आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच आध्यात्मिक व्हिडिओमध्ये.